काय करता? बरं नाही वाटत. आणि काय म्हणतील सगळे घरचे? आणि एवढे पैसे उधळणं पण बरं नाही दिसत. म्हणजे मी आता कमी पैसे कमवायला लागलोय, आपल्याच कंपनीमध्ये जॉब करतो, म्हणून एवढं सगळं खर्च करायला नको, बरोबर? असं काय बोलताय? म्हणजे तसंच आहे तर. हे बघा, मी किती पैसे कमवतो ना हे महत्वाचं नाही, महत्वाच्या तुम्ही आहात. मी जरी राजा नसलो तरी तुम्ही राणीसारखंच वावरावं असं मला वाटतं. आणि फक्त मलाच नाही तर माझ्यासारख्या प्रत्येक पुरुषाला त्याच्यावर प्रेम करणारी, त्याची सहचारणी ही नेहमी राणीसारखीच असली पाहिजे. असं. माझ्यासाठी तरी हे सगळं एक्सेप्ट करा प्लीज. बरं. त्यात तिने घरातली खूप कामं केली आहेत. आय थिंक त्याच्यामुळे तिला चक्कर आली आहे. ओके ओके, लेट मी चेक. चल तनया, बसा तुम्ही. चल. डॉक्टर, मला तुमची एक हेल्प हवी आहे. तुम्ही मला लहानपणी स्कूल बंक केली की कसं मेडिकल सर्टिफिकेट द्यायचा, मला तशीच आत्ता एक हेल्प हवी आहे. डॉक्टर, काय झालंय? काळजीचं काही कारण आहे का? एनिथिंग सिरियस? नो नो नो, नथिंग टू बी सिरियस. उलट गुड न्यूज आहे. तुम्ही आई बाबा होणार आहात. येस, शी इज प्रेग्नेंट. आता पेढे आणताय की बर्फी आणताय? तू प्रेग्नेंट आहेस? तू खरंच प्रेग्नेंट आहेस? खरंच? आय एम सो हॅपी यार, आय एम सो. मिस्टर अखिल, बी केअरफुल. आता तुम्हाला तिची खूप काळजी घ्यावी लागेल. तिला घरातली कोणतीही कामं करू द्यायची नाही, जड वस्तू उचलू द्यायच्या नाहीत आणि खाली वाकू द्यायचं नाही. तिने आराम आणि फक्त आराम करायचा. तिच्या सगळ्या हाऊसमौज पूर्ण करायच्या, तिचे डोहाळे पूर्ण करायचे. हो 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 डॉक्टर, हो डॉक्टर, थँक्यू सो मच. आय एम सो हॅपी यार. काळजी घ्या. वसुंधरा, तिला कुठलीही कामं सांगायची नाही तर आता सगळी कामं तू कर. हो आई, मी सगळं करेन आणि तिची खूप काळजी घे. अखिल, तनया, कॉंग्रॅच्युलेशन्स. तनया, आता काळजी घ्यायची हं? 2 जीवांची असतो. मला ॲक्च्युली पाणी हवं होतं जरा. मी आणते.
आज तुला पाणी आणायला लावलंय. हळूहळू तुलाच पाणी पाजणार आहे. तुझ्याकडून अशी सेवा करून घेते ना, तुला कळणार पण नाही. हे बरं आहे तुझं. आम्हाला सांगतेस की कुणाला सांगू नका म्हणून, आणि स्वतः मात्र फोनवर सगळ्यांना सांगत सुटलीयस. काय आजीबाई काय, उद्या ये हा भेटायला काय, हा? आणि जवळजवळ तू आमंत्रण पत्रिका छापली होतीस बारशाची. अरे काय मुलगा होईल, डोळे आहेत की सोनोग्राफी मशीन? मला सांग, का सांगितलंस तू? आधी मला तुम्ही सांगा, तुम्ही माझं बोलणं चोरून का ऐकलं? अगं ते विशा कशी बोलत होते मी, तिच्या आईला सांगायला नको का? हम्म. तसंही आणखीन 4 जणांना सांगणारच आहे मी. थट्टा जाऊ दे, पण मला तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. काय होईल तनयाला, मुलगा की मुलगी? अगं आत्ता तर कळलंय आपल्याला, लगेच झालं तुझं सुरू, मुलगा की मुलगी. तुझ्या लक्षात येत नाहीये. मला असं वाटतं की तनयाला मुलगा व्हावा, वसूची जिरेल. तनया प्रेग्नेंट आहे तर वसूची काय जिरेल? त्याने हे काय कनेक्शन आहे? कधी कळणार तुम्हाला? हे बघा, जर तनयाला मुलगा झाला तर आपल्या घराण्याचा तो खरा वारसदार असेल. वसुंधरेच्या मनसुब्यावर पाणी फिरेल. काही झालं ना तरी मला ही प्रॉपर्टी बनी आणि वसूच्या घशात जाऊ द्यायची नाही. झालं तुझं पुन्हा सुरू. काय तुझी स्वप्न.